त्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो. हा परिसर होता आमचा स्टेडियम. हा जो समोरचा तुम्हाला बांध दिसतो, ह्या बांधाची जी लाईन होती त्या पुढच्या बांधापर्यंत, तर तो होता आमचा म्हणजे षटकारासाठी एक, म्हणजे आम्ही याच ठिकाणी टुर्नामेंट भरवायचो क्रिकेटच्या. आणि ह्या बाजूला इकडे पेव्हिलियन, म्हणजे काकी एकदम निंजा टेक्निक वापरायची काकी. हा इथे दिसतोय हा जो ज्या प्रकारे तुम्हाला कवाल आणि खाली जी शेण टाकायला दिसतोय दाढ करण्यासाठी, ती दाढ काकी ह्या चोंड्यामध्ये करायची. फर्स्ट प्राईज असायची आमची 333 रुपये असायची. आणि एक एवढीशी ट्रॉफी असायची. त्या एवढं झालो याच दुर्ल्यामध्ये आपण खेळून मोठं झालो आहे. मी स्वतःला लकी मानतो की आम्हाला ते बालपण आणि तो काळ आम्हाला अनुभवायला मिळाला. आणि खूप म्हणजे गुरांनी प्यायला पाणी असायचा, तो पाणी आम्ही प्यायचो. म्हणजे लोक शिव्या द्यायची की गुरांना आणलेलं पाणी पोरा पिऊन टाकतात. म्हणजे गुरं पाणी पिताना त्याची तोंडाला लागलेली माती त्या घमेल्यामध्ये जाऊन जरी पाणी ते गरुड झालं असतं तरी ते पाणी मी प्यायचो. मिलिटरी माणसं. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण सध्या आहोत आपल्या कोकणातल्या मन्नगड तालुक्यातील आंबवली या गावी. आणि सध्या आपल्याच जी आपण सिरीज चालू केली आहे गावाकडच्या आठवणी, त्या सिरीजमधलाच एक आज व्हिडिओ आहे. आणि जुन्या आठवणींपैकी एक अशी तुम्ही खास आमची लहानपणीची एक आठवण आहे ती ह्याच जागेची. आपण सध्या आहोत आमच्या गावाच्या बाग या परिसरामध्ये आहोत. आणि हा जो परिसर दिसतोय, हा ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो, हा परिसर होता आमचा स्टेडियम एक, म्हणजे आम्ही याच ठिकाणी टुर्नामेंट भरवायचो क्रिकेटच्या. आणि म्हणजे आय गेस मला वाटतं म्हणजे मी बालवाडीत म्हणजे अंगणवाडीपासून ते आय गेस 5वी ते 7वी पर्यंतचा हा काळ साधारणतः माझा होता. तर ह्या ठिकाणी असलेली आमची पिच, हा ग्राउंड, आणि हा जो समोरचा तुम्हाला बांध दिसतो, ह्या बांधाची जी लाईन होती त्या पुढच्या बांधापर्यंत, तर तो होता आमचा 6 म्हणजे षटकारासाठी. आणि अशा प्रकारे हा आमचा स्टेडियम असायचा. ह्या बाजूला इकडे पेव्हिलियन, म्हणजे ॲक्च्युली त्यावेळेस बोरीचा हा जांभळीचा झाड खूप भारी होता, चांगला होता. म्हणजे आता थोड्या फांद्या त्याच्या कापल्यात, पण हा आमचा बसण्यासाठी पेव्हिलियनसाठी जागा केलेली आम्ही. आणि ह्याची एक फांदी अशी आडवी आली, ती आम्हाला बसायला वरतून लाईव्ह म्हणजे वरतून टॅरेसवरून बघण्यासारखं वाटायचं, खूप भारी होतं. आणि इथे संध्याकाळ म्हणजे ॲक्च्युली आमचा शेड्यूल असा असायचा की संध्याकाळ झाली की 5ला शाळा सुटायची आमची. त्यानंतर आम्ही इथे जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत खेळत असायचो आणि त्यानंतरला घरी जायचो. आणि एवढा इथं रगदला व्हायचो की लिटरली म्हणजे काकी आहे, म्हणजे आमची ज्या काकीचा चोंडा आहे ती काकी लिटरली वैतागायची. कारण की एकदा पीच आम्ही प्रॉपर चोपणा असतो त्या चोपण्याने चोपून एकदम सपाट करायचो की, आणि त्यावरती मुरुमाची एक लेअर द्यायचो. सो त्यावेळेस काय व्हायचं की मुरुम टाकल्यामुळे जो नांगर असायचा तो नांगर आतमध्ये शिरायचा नाही, म्हणजे माती एकदम घट्ट पकडून ठेवायचा मुरुम. सो नांगरताना खूप त्रास व्हायचा. सो ती काकी एकदम निंजा टेक्निक वापरायची काकी. हा इथे दिसतोय हा जो ज्या प्रकारे तुम्हाला कवाल आणि खाली जी शेण टाकायला दिसतोय दाढ करण्यासाठी, ती दाढ काकी ह्या चोंड्यामध्ये करायची, लवकर करायची, जेणेकरून पोरं आम्ही खेळायचीच नाही. म्हणजे कुठेतरी आळा बसेल पोरांना खेळण्यासाठी. पण मुलं एवढी चालाक होती की जर काकीने ह्याच्यामध्ये दाढ केली तर आम्ही तो चालून तो तेवढा एरिया जो चौकोनी म्हणजे आपला आयताकृती जो एरिया असतो आपल्या पीचसाठीचा, तेवढा एरिया चालून सपाट करायचो. मग एकदा चाललो त्या राखाडीवरून की ती एकदम सपाट व्हायची आणि परत पुन्हा पीच त्या ठिकाणी करायचो. सो असा आमचा लहानपणीचा तो एक आठवणीपैकी खूप छान आठवणी होत्या. आणि तसंच जर तुम्हाला हा जो कवाल दिसतोय, हा कवाल काकी नेहमी सेफ्टीसाठी ठेवायची. आणि ॲक्च्युली काय व्हायचं की त्याकाळी शेती म्हणजे बऱ्या प्रमाणात चांगली करायचो. सो त्यावेळेस खूप डिफिकल्ट जायचं की नांगरणीसाठी. सो ऑब्वियसली आळा तर बसवायला लागायचं, कारण की मुरमामुळे ती शेतजमीन खूप जाडसर व्हायची. आणि हे असायचं आमचा हा षटकाराची बाउंड्री. आणि आमच्या त्यावेळेस टुर्नामेंट भरवायचो आम्ही साधारणतः आय गेस मला वाटतं प्राईज मला प्रॉपर आठवत नाही, पण फर्स्ट प्राईज असायची आमची 333 रुपये असायची. आणि एक एवढीशी ट्रॉफी असायची, त्या एवढ्याशा ट्रॉफीसाठी संध्याकाळपर्यंत झगडत असायचो. आणि सेकंड प्राईज असायची 222 आय गेस, आणि थर्ड प्राईज असायची 111. असं आमचे 3 पारितोषिक असायचं.
आणि खूप भारी वाटायची. म्हणजे एंट्री फी आय गेस मला वाटतं 51 रुपये असायची साधारणतः, 51 किंवा आय गेस 21 की 22 रुपये साधारणतः अशी असायची. पण ते जमवण्यासाठी पण आम्हाला खूप गावातून देणगी वगैरे खूप काय काय झगडायला लागायचं म्हणजे लिटरली. पण खूप भारी दिवस होते ते. आणि ॲक्च्युली आजूबाजूच्या गावातली सुद्धा मुलं, म्हणजे आम्ही ते टुर्नामेंट भरायचो त्यावेळेस आजूबाजूतल्या गावातली लोकंसुद्धा, म्हणजे जी लहान मुलं आहेत म्हणजे माझ्या एजची होती त्यावेळेस, ती पोरंसुद्धा या ठिकाणी खेळायला यायची. म्हणजे बाहेरच्या गावातली टुर्नामेंट आम्ही म्हणजे इथे भरवायचो खेळण्यासाठी अंडर महाराजच्या. सो खूप भारी. आणि कधी या भागात आलो आणि आमचे ज्यावेळेस मित्र असतात म्हणजे माझ्यासोबतचे, त्या ज्यांच्यासोबत मी इथे खेळलो आहे, ते म्हणजे त्या मेमरीज आम्ही आठवतो. म्हणजे एकमेकांना असं शेअर करत असतो की आपण हे असं केलं आहे, या ठिकाणी खेळलो आहे, या ठिकाणीच वावरून आपण मोठं झालो आहे, याच दुर्ल्यामध्ये आपण खेळून मोठं झालो आहे. पण तीच जर सिच्युएशन आताची बघितलीत, ती काकीनं तर हा जो तुम्हाला हा कवाल दिसतो टाकलेला, हा तो बघा शेण पण काही प्रमाणात, हा शेण आहे तो पण ओला आहे बघा, तुम्हाला इथे दिसत असेलच, शेण पण ओला आहे. म्हणजे आत्ताच रिसेंटली शेणसुद्धा टाकलेलं आहे आणि हा कवालसुद्धा तो आत्ताच रिसेंटली टाकले, कारण की मुलंच नाही खेळायला, तर त्यामुळं ती जमीनसुद्धा कडक होण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि आहेत ती मुलं सर्व मोबाईलच्या दुनियेमध्ये सर्व भरकटलेले आहेत. सो ते मैदानी खेळ खेळणं कमी झालं आहे. परिणामी जे गावाकडे जे प्रॉपर असं बालपण होतं, म्हणजे आमच्या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस डिजिटल दुनिया गावापर्यंत पोचली नव्हती, ते जी दुनिया होती ते दुनिया कुठेतरी किंवा ते बालपण कुठेतरी आता हरवत चाललं आहे. पण आम्ही स्वतःला लकी मानतो की आम्हाला ते बालपण आणि तो काळ आम्हाला अनुभवायला मिळाला. आणि खूप भारी दिवस होते आणि खूप छान. आणि लिटरली म्हणजे एवढं भारी वाटायचं म्हणजे दिवसभराचा जो आमचा ताण किंवा तुम्ही थकवा म्हणू शकता, तो या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही खेळायला यायचो तो पूर्णतः निघून जायचा. आणि मेन म्हणजे आमचे जो तुम्हाला तो समोरचा भाग दिसतोय तो, आणि त्याच्या पाठीमागे एक म्हणजे तो ओढा आहे, त्या ओढ्याच्या पाठीमागे सुद्धा आमचे जे खनावटे वाडे, म्हणजे तुम्ही जसा आता माझा तो त्या बाजूला असणारा खनावटा वाडा किंवा गुरांचा जो उन्हाळी वाडा आहे तो जसा बघितला तसे वाडे त्या बाजूला असायचे. आणि संध्याकाळी झाली म्हणजे ॲक्च्युली खेळत असायचो, सो तहान तर लागायचीच, मग करायचं काय, कारण की गावात परत जायला वैताग यायचा. सो हे जे तुम्हाला तिकडे वाडे दिसायचे ना, त्यातला जो गुरांचा पाणी असायचा, म्हणजे गुरांनी प्यायला पाणी असायचा, तो पाणी आम्ही प्यायचो. म्हणजे असा विचार करायचो, अरे विहिरीतलाच पाणी ना किंवा नळातलाच पाणी आहे ना, चांगलाच पाणी आहे, एवढं काय आहे, गुरा प्यायली काय आपण प्यायली काय, एकच गोष्ट आहे. तर मग आम्ही तो पाणी प्यायलो. पण म्हणजे तो पाणी पिऊन लहानाचे मोठं झालं, म्हणजे ते खेळलो. पण आता ज्यावेळेस आम्ही तो असा त्यांना सांगतो आताच्या आमच्या लहान मुलांना, सो ते म्हणजे ते मुलं लाईक म्हणजे असं म्हणजे हे पाणी तुम्ही प्यायलात म्हणजे इथून तुम्ही, मग त्यांना ते असं वेगळं वाटतं, म्हणजे विचित्र वाटतं ते असं. पण खरंच आम्हाला ते बरं वाटतं की आम्ही काय म्हणजे असं त्यावेळेस तर आम्हाला काय एवढं काही नव्हतं की ते गुरांनी पाणी प्यायलं नाही आपण, म्हणजे आम्ही त्यावेळेस असं गुरं काय आपण काय शेवटी एक जीवत तर आहोत, तर त्याच भावनेने त्यांचंसुद्धा पाणी आम्हीच पिऊन जायचं, एवढं काय असं आम्हाला वाटलं नाही. पण खूप भारी वाटायचं त्यावेळेस. आणि त्यावेळेस ॲक्च्युली लोकांची भांडणंसुद्धा व्हायची की म्हणजे लोक शिव्या द्यायची की गुरांना आणलेलं पाणी पोरा पिऊन टाकतात. म्हणजे गुरांना ॲक्च्युली तो घमेल्यामध्ये जरी पाणी असला तरी खूप ताण लागली, मग करायचं काय, तो भरे पाणी म्हणजे गुरं पाणी पिताना त्याची तोंडाला लागलेली माती त्या घमेल्यामध्ये जाऊन जरी पाणी ते गढूळ झालं असलं तरी ते पाणी आम्ही प्यायचो. मिलिटरी माणसं पण शॉक असणार तर ऑब्व्हियसली, कारण की गुरांसाठी ठेवलेलं पाणी त्या घमेल्यातलं पाणीसुद्धा पोरं पितात, म्हणजे साहजिकच ऑब्व्हियसली जाम शिव्या खाल्ल्यात त्यावेळी. पण खरंच खूप भारी वाटतं की आम्ही तो काळ जगलो. आणि त्या आठवणीसुद्धा अजून कधी या भागात आलो तरी आठवतात. खूप बरं वाटतं. आणि आपण सध्या आता आहोत या भागामध्ये, आणि ह्या जागेच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, त्या आठवणींपैकी ही एक आठवण. सो साधारण मंडळी, आपला हा जो गावाकडच्या आठवणीमधला छोटासा भाग आहे तो आता इथेच संपवतो. आपण पुन्हा एकदा भेटू गावाकडच्या नवीन आठवणीमध्ये. आणि तोपर्यंत तुम्हीही काळजी घ्या. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि तुमच्यासाठी नवीन अशाच प्रकारच्या मी व्हिडिओ गावाकडच्या घेऊन येत राहीन, आणि गावाकडची संस्कृती किंवा परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. सो तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.